उपचार असतात. उपचार म्हणजे ते संस्कार. आपण जसं एखाद्या मुलाला शाळेत टाकतो, आपल्याला जर सगळ्यात दुबळा प्राणी कुठला आहे पृथ्वीवर तर मनुष्य आहे. त्याला जर संस्कार केले नाहीत तर पशुगत जीवन वाया जातं. आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकावी लागते. आपण म्हणतो संस्कारात द्विज उच्चते. एक जन्म होतो आणि दुसरा जन्म संस्कारामुळे माणसाचा होतो. त्या संस्कारामुळे माणसाला ज्या समाजामध्ये किंमत मिळते, ते जे गुण आपल्याला अवगत होतात. मग शाळेमध्ये काही चांगल्या गोष्टी शिकल्या जातात, आई वडील आपल्याला काही शिकवतात आणि आपण काही समाजाकडून शिकतो. तर या सगळ्या गोष्टीमध्ये जे आपल्याला संस्कार घडतात, त्या संस्कारामुळे माणसाची पूजा आहे. ज्याच्याकडे खूप चांगले चांगले गुण आहेत त्याला न सांगता लोक वाकून नमस्कार करतात. आणि आपण देवाला पूजन करतो तर देवाचे सुद्धा संस्कार आहेत. आणि या संस्कारामध्ये जे काही विधी आहेत त्याचे वेगवेगळे तुम्हाला मी माहिती दिली. त्यामध्ये जलादिवास, स्नपनविधी, सर्व औषधीचा अभिषेक, त्यानंतर धान्यादिवास आणि नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी कुटीर होम करायचा. आता हे झाल्यानंतर हवन करायचं आणि मूर्तीला शय्यादिवास द्यायचा, म्हणजे मूर्तीला झोपी घालायची. त्यामध्ये एखादं वस्त्र किंवा आपल्याला बेडशीट वगैरे टाकून मूर्तीला आपण आज निद्रेची व्यवस्था करणार. असा सगळा आपला आजचा विधी आहे. आणि उद्याच्याला आपण भव्य मिरवणूक काढणार आणि त्यानंतर मूर्तीचा आपण स्थापना करणार. आणि विविध जे आपण देवता स्थापन केल्यात त्या देवतेचा हवन पण आपण उद्या करणार. असा सगळा विधी आहे. हरिः ओम अशमन्नूर्जं पर्पदे शिशिरियाणामनिभ्यो वानवतिभ्यो टाका पाणी टाका. मध्येच पडायला पाणी. परिव्ययामसि पावको अस्मभ्यग्गो शिवो भव पेतसेवतरनदीक्वा मंडुकिताभिरागहि सेमन्नो यज्ञं पावकवर्णगो शिवं कृधि अपमिदन्ययनग्गो सवितशस्याणुरण आयो घृणेन त्रिखाणो अजरः नमस्ते हरसे ज्योतिगे नमस्ते अस्वरजिगे अस्मद्बन्धु हेतयाः अस्मभ्यग्गो भव सुखदेवेण हमारे ही खदेवेण